हॅलो फ्रेंड्स, नीलम फॅशन हाऊस या माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिकणार आहे आणि ते पण 36 छाती असलेले. तर 36 छाती असलेली मी मापं तुम्हाला सांगते. इथे पूर्ण उंची आहे 13 इंच, छाती आहे 30, कंबर आहे 26, पुढचा गळा आहे 6 इंच, मागचा गळा आहे 9 इंच, बाही उंची आहे 3 इंच, बाही घेर म्हणजेच दंडघेर 9 इंच, शोल्डर 11 इंच, मुंडा 13 आहे आणि गळा रुंदी 2 इंच आहे. आता मुंडा आणि शोल्डर मध्ये आपल्याला अर्धा इंच इथं कमी करायचं आहे. मी हे अंगावरची मापं घेतलेली आहे, त्यामुळे अंगावरची मापं जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे. जर तुम्ही शिवलेल्या ब्लाऊज वरचीच मापं घेणार असाल तर त्यामध्ये काही ऍडजस्टमेंट करायची नाही. जसं आहे तसं आपण मुंडा शोल्डर हे सगळं घ्यायचं आहे. तर आता मी इथे अर्धा इंच कमी केलेलं आहे. आता मी तुम्हाला पेपरवरती कटिंग करून दाखवते, म्हणजे सगळं मार्किंग करते आणि त्यानंतर कटिंग करते. आता आपल्याला फक्त प्रिन्सेसचा समोरचा भाग काढायचा आहे, पाठीमागचा भाग काढायचा नाहीये, कारण पाठीमागचा भाग हा सगळ्या ब्लाऊजला सेमच असतो. तो मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला काढून दाखवते. तर आता इथे ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. त्यानंतर आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 1 इंच प्रिन्सेससाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 13 इंच उंची आहे, 1 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलं आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं, असं टोटल आपण 15 इंचावरती ते मार्किंग करून घेतलं. त्यानंतर एक सरळ रेषा आखून घ्यायची आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर आता इथे शोल्डर आहे 11 इंच. तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं शोल्डरमधून अर्धा इंच आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. तर 11मधून आपल्याला इथे कमी करायचं आहे. अर्धा इंच झालं 10.5. 10.5चा निम्मा मी इथं घेत आहे. तर 10.5चा निम्मा इथे आलेला आहे 5.25. त्यानंतर आपल्याला इथे मुंडा घ्यायचा आहे. तर मी मगाशी म्हटलं मुंडा सुद्धा आपल्याला अर्धा इंचने कमी घ्यायचा आहे. 13 इंच मुंडा आहे, तर त्यातून अर्धा इंच कमी घेतलं म्हणजे 12.5चा निम्मा घेतला. जो काही 12.5चा निम्मा येतो तो मी इथे मुंडा घेतलेला आहे. तर आता आपण जिथे मुंडा घेतो तिथेच आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर आता मुंडा आणि शोल्डर हे मी जोडून घेते आणि त्यानंतर आपल्याला इथे छातीचं माप टाकायचं. तर लक्षात ठेवा, मुंड्याजवळच छातीचं माप टाकायचं. तर आता छाती आहे 30. आता टेपवरतीच दाखवते बघा. चौथा भाग करायचा आहे आपल्याला छातीचा. पहिला 30चा निम्मा करून घेतला मी, 15 आला, 15 दुनी 30 आणि 15चा निम्मा केला, 7.5 आला. तर आता इथे आपल्याला चौथा भाग टाकून घ्यायचा आहे 7.5. त्यामध्ये मी 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहे. तुम्ही 1.5 सुद्धा करू शकताय. तर मी ते 2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं. आता त्यानंतर आपल्याला इथे कमरेचं माप टाकायचं आहे. कमर आहे इथे 26. 26चा आपल्याला निम्मा करून घ्यायचं आहे. 13 दुनी 26, 13 होतो आणि त्यानंतर 13चा आपल्याला परत निम्मा करून घ्यायचा आहे. तर 6.5 होतो. 6.5 वरती मी इथे आता खूण करून घेते एक, बघा इथे खालच्या साईडला. त्यानंतर आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन आणि 2 इंच प्रिन्सेससाठी आपल्याला लागणार आहे. तर त्यासाठी हे सगळं असं इथं मी घेतलेलं आहे. त्यानंतर एक सरळ लाईन आखून घेते छाती आणि कमरेची. आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार 1 इंचावरती देतो आणि समोरच्या मुंड्याचा आकार आपण अर्ध्या इंचावरती देतो आणि त्यानंतर तिथे इथे अशी गोलाई देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला अर्धा इंच शोल्डर डाऊन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे गळा रुंदीचं माप टाकायचं आहे. गळा रुंदी आहे 2. तर आता आपण ब्लाऊजची गळा रुंदी ही फिक्स असते. एकदम लहान मुलींना आपण 1.5 घेतो, मीडियम साईजला 2 घेतो आणि त्यापेक्षा थोडी साईज असेल मोठी तर 2.5-3 घेतो. त्यानंतर आपण इथे पुढच्या गळ्याचं माप दिलेलं आहे. पुढचा गळा आहे 6 इंचावरती आणि अशा प्रकारे एक चौकोन तयार करून घेतला. आता इथे आपल्याला परत गोलाई द्यायची आहे. आता आपण शोल्डर डाऊन केलं होतं अर्धा इंच, तिथं ती लाईन तिरकी आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला प्रिन्सेससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता शोल्डरचा निम्मा करतो मी. शोल्डर आहे 3 त्याचा निम्मा केलेला आहे 1.5. आता 1.5 इंचापासून आपल्याला 10 किंवा 10.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा. मीडियम साईजसाठी 10, लार्ज साईजसाठी 10.5. त्यानंतर काज बटन पट्टीच्या साईडने आपल्याला 3.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आणि बघा 3.5 तिथून घेतलं आणि त्यानंतर खालून सुद्धा आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. वरून 10.5 इंचाचा पॉईंट काढला, इकडून 3.5 आणि परत इकडल्या साईडने 3.5.
अशा प्रकारे ही लाईन जोडून घ्यायची. आता मगाशी आपण प्रिन्सेससाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तेच 2 इंच आता इथे घ्यायचं आहे आणि तिरकी लाईन आपण 10.5 इंचावरती जो पॉईंट काढला ना, तिथे ती तिरकी लाईन जोडून घ्यायची अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला मुंड्याला आता हा आकार नेऊन जोडायचा आहे. कोणींच्या मध्ये मी थोडासा गॅप इथे सोडलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे मुंड्याला हा भाग नेऊन जोडायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला प्रिन्सेससाठी अशा प्रकारे एक गोलाई देऊन घ्यायचे. तर आता इथे प्रिन्सेसचं पूर्ण ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितले. बघा 2 इंचाचा मध्ये गॅप दिला आपण. इथून इकडे आपण 3.5 इंच घेतलं, परत इथून इकडे 3.5 इंच घेतलं. तर आता हा प्रिन्सेसचा एकदम सोप्या पद्धतीने एक पॅटर्न मी तुम्हाला दाखवला. प्रिन्सेस ब्लाऊज आपण 3 ते 4 प्रकारे शिवू शकतो. तर हा त्यातला एक प्रकार मी तुम्हाला दाखवलेला आहे. हळूहळू मी तुम्हाला सगळेच प्रकार दाखवते की प्रिन्सेस ब्लाऊजचे. हा एकदम जो सोपा आहे तो तुम्हाला सुरुवातीला मी दाखवला. आता आपण 1 इंचावरती खालून मार्क करून घ्यायचा. जेव्हा आपण पूर्ण उंची घेतली होती त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं ते प्रिन्सेससाठी. तर तेच आपण आता इथे आखून घ्यायचं आहे. खालून आपल्याला 1 इंचावरती दोन्ही पॅटर्नवरती आखून घ्यायचं आहे एक सरळ लाईन. त्यानंतर बघा जिथे आपण 2 इंचाचा गॅप दिला तिथून अशी ही तिरकी लाईन आणि इथून ही इकडे कमरेला लाईन जोडायची आणि आता तो भाग आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. जर तुम्हाला खालच्या साईडला सरळच लाईन ठेवायची असेल तर तुम्ही मापे घेताना बरोबर घ्या. पूर्ण उंची अधिक 1 इंच, 2 इंच काही घ्यायची गरज नाही. पण जेव्हा आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो तेव्हाही असं केलं तर जेव्हा कप घालतो ना आपण ब्लाऊजला तशा प्रकारे लूक येतो. त्यामुळे मग अशा प्रकारे आपण ही इथे कटिंग करू शकतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कुणाला काही समजलं नसेल तर तुम्ही मेसेज करून मला विचारू शकताय. मी तुम्हाला मस्त सविस्तर सांगेन. तर आता मी सुरुवात केलेली आहे प्रिन्सेसपासून. मी सगळ्या प्रकारची ब्लाऊज कटिंग तुम्हाला मी हळूहळू पेपरवरती दाखवत जाईन जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजवरती ते सोप्या पद्धतीने कटिंग करता येईल.